नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे. मित्रांनो, डिजिटल राशन कार्ड आता सर्व राशन कार्ड धारकांना मित्रांनो हे जे आहे ते डिजिटल राशन कार्ड लवकरच भेटणार आहे. हे डिजिटल राशन कार्ड मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकणार आहात. कुठेही मित्रांनो तुम्हाला याचं काम पडलं तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा मित्रांनो तुम्ही तुमचं डिजिटल राशन कार्ड दाखवू शकता. मित्रांनो, तुमच्या आधार कार्ड प्रमाणेच तुमचं आता हे डिजिटल राशन कार्ड असणार आहे. मित्रांनो, हे डिजिटल राशन कार्ड डाउनलोड सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये करता येतं. कशाप्रकारे करायचं याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोरवर येते. प्ले स्टोरवरती आल्याच्यानंतर मित्रांनो याला सर्च करा. सर्चमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे टाईप करायचं आहे मेरा राशन. इथे अशा प्रकारे मित्रांनो मेरा राशन सर्च केल्याच्यानंतर मेरा राशन 2.0 अशा प्रकारचं ॲप आपल्यासमोर येईल. मित्रांनो, याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर मित्रांनो याला ओपन करा. ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हे ॲप जे आहे ते तुमच्यासमोर ओपन होणार आहे. ओपन झाल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला इथं पाहू शकता लॉग इन करायचं आहे. बेनिफिशरी युजर्स याच्यावर तुम्हाला क्लिक करून मित्रांनो तुमच्या सदस्याचा एक आधार नंबर, तुमच्या राशन कार्डमध्ये जितके सदस्य असतील त्यापैकी कुठल्याही एका सदस्याचा तुम्ही इथं आधार नंबर टाका. आधार नंबर टाकून मित्रांनो खाली तुम्हाला कॅप्चा दिसेल. कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा. पाहू शकता OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. मित्रांनो याला ओके करा. यानंतर मित्रांनो जो तुम्ही आधार नंबर टाकला त्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती मित्रांनो एक OTP जाईल. आलेला OTP तुम्हाला इंटर OTP या रकान्यात टाकून घ्यायचा आहे. टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय करा. व्हेरीफाय झाल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे. याला ओके करा. ओके झाल्याच्यानंतर मित्रांनो क्रिएट एमपिन तुम्हाला विचारलं जाईल. तुम्ही क्रिएट एमपिन नावावर क्लिक करू शकता किंवा मित्रांनो याला स्किप सुद्धा करू शकता. यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं राशन कार्ड इथं ओपन झालेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथं लॉग इन झाल्याच्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे तुमचं राशन कार्डची संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये मित्रांनो हेड ऑफ फॅमिलीचं इथं नाव दिसेल, त्यानंतर पत्ता वगैरे, राशन कार्ड नंबर, त्यानंतर राशन दुकानदाराचं नाव वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल. त्यानंतर मित्रांनो हे राशन कार्डच्या मागून जर का तुम्ही या राशन कार्डला इथं अशा प्रकारे टच केलं तर यापैकी तुम्ही पाहू शकता मेंबरचे जितके तुमच्या राशन कार्डमध्ये मेंबर आहे त्या मेंबरचे तुम्हाला इथं नाव दाखवले जाईल. नाव दाखवल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला एक डाउनलोड ॲरो दिसेल. या डाउनलोड त्या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते राशन कार्ड, डिजिटल राशन कार्ड जे आहे तर अशा प्रकारे डाउनलोड होईल. मित्रांनो याचे तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता किंवा मित्रांनो याला तुम्ही डिजिटल फोटो पेपरवर सुद्धा बनवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या फक्त 5 मिनिटांमध्ये तुमचं डिजिटल राशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.